भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते, केंद्रीय नेते सुद्धा त्याचं स्वागतच करतील, कारण एखाद्याने स्वतःहून पाठिंबा दिला, कोणतीही अपेक्षा न बाळगता, तर कुठलाच पक्ष त्याला नाकारता येणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला एनडीएचा इतके वर्ष घटक पक्ष असलेला आणि महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष युतीतला घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा जो कट्टर विरोधक आहे, त्या कट्टर विरोधकाच्या विरोधामध्ये थेटपणे आता ते निवडणूक लढवणार. त्यांनी सांगितलं की जे काय साचलेलं ते मी दाखवेन. आणि पुण्याची सुद्धा जी जागा आपण मगाचपासून म्हणतोय, ते कसं आहे की जे गडकरी जाऊन भेटले त्यांना, त्यांची शिष्टाई फळल्यासारखं दिसते. पुण्याची जी जागा आहे त्या जागेसाठी गोपीनाथराव मुंडे फार अगदी अडून बसलेले आहेत आणि त्याच्यासाठी थोडंसं गडकरींचंही प्रेशर होतं. मला असं वाटतं दोघांच्या प्रेशरमधनं आता तुमचा नाही माझा नाही करून गिरीश बापट यांना जाईल बहुतेक, परंतु त्याच्यामुळेच ती पुण्याची जागा सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे. त्या भाजपच्या विरोधातल्या जागा सुद्धा ते जे जाहीर करतील त्या भाजपमधल्या एका विशिष्ट गटाच्या विरोधातल्याच जागा ते जाहीर करतील असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की जे राऊत सर आता म्हणाले ते फार महत्वाचं आहे की भाजपच्या दृष्टीने किंवा एनडीएच्या दृष्टीने स्वागतार्ह असली ही गोष्ट, तरी येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या दृष्टीने ही गोष्ट कशी राहील हे बघायला पाहिजे. कारण जर त्यांनी थेट शिवसेनेच्या जागा पाडल्या किंवा उभे केले उमेदवार, तर शिवसेनेची मदत ठिकठिकाणी भारतीय जनता पक्षाला लागणार आहे जिंकून येण्यासाठी महाराष्ट्रामध्ये. आणि तशी जर ती नसली, म्हणजे जसा राज ठाकरेंनी थेट पाठिंबा जाहीर केलेला आहे, तसा शिवसेनेने जर निवडणुकीमध्ये आतून पाठिंबा काढून घेतला तर काय होईल, त्याचे परिणाम काय होतील हे मला असं वाटतं की आता म्हणजे प्रेडिक्ट करणं कठीण आहे, परंतु त्याचे परिणाम मात्र नक्कीच चांगले असणार नाहीत हे म्हणजे या मतावर मी ठाम आहे. संदीपजी, आता मधल्या काळामध्ये नरेंद्र मोदींचं सगळं प्रयत्न चालू असताना, नरेंद्र मोदींसाठी भाजपचे प्रयत्न सुरू असताना संजय राऊतांनी असा तो आग्रलेख वगैरे लिहिला होता की जर का नरेंद्र मोदींची हवा असेल तर महाराष्ट्रातून त्यांना मतं मिळतील, त्यामुळे मतं विभागण्याची चिंता करू नका. मधल्या काळात झालेल्या 2-3 महत्वाच्या भाजप नेत्यांच्या भेटी, शेलार सुद्धा गेले होते राज ठाकरेंना भेटण्यासाठी. या पार्श्वभूमीवरती ही घोषणा आपण बघायची का, ही स्टँड अलोन राज ठाकरेंची भूमिका आहे? राज ठाकरे पहिल्यापासून तसं जर बघितलं तर मोदींनी केलेला गुजरातचा विकास, तिथपासून त्यांनी गुजरातमध्ये जाऊन केलेली पाहणी असेल, त्याच्यानंतर वेळोवेळी केलेली स्टेटमेंट्स असतील, या सगळ्याचा तो एकत्रित परिणाम आहे. आज असं चित्र सातत्याने शिवसेनेकडनं रंगवलं जात होतं की बघा राज ठाकरे उभे राहिले तर ती काँग्रेसला मदत असेल, मतविभाजन असेल, किंबहुना भाजपच्या ह्याच्यामध्ये सुद्धा भाजपचं एक वैशिष्ट्य आहे, ते कायम एकमेकांना भीती दाखवत दाखवत आपल्याला पाहिजे ते सगळं साधून घेण्यामध्ये अत्यंत चलाक आणि हुशार आहेत. त्यामुळे एकीकडे ते राज ठाकरेला ज्या वेळेला राज ठाकरेंना जवळ घेण्याचा किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळेला ते सातत्याने हेही सांगत होते की बघा राज ठाकरे जर उभे राहिले तर मतविभाजन होईल, मतविभाजन होईल. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे यांनी केलेली ही अत्यंत चलाक खेळी असं याच्यामध्ये आपल्याला म्हणता येऊ शकेल. कारण आज देशामध्ये जर बघितलं तर काँग्रेस विरोधामध्ये वातावरण आहेच. मोदींबद्दल एक लोकांमध्ये अपेक्षा आहे, सहानुभूती आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात जर आपण बघितलं किंवा मुंबई किंवा शहरी पट्ट्यामध्ये ज्यामध्ये शिवसेना, भाजप किंवा मनसेचा सुद्धा एक मेजर आज प्रभाव आहे, या सर्व ठिकाणी शहरी मतदारसंघांमध्ये मोदींविषयी कमालीची एक आपुलकी आहे. आणि राज ठाकरे यांनी नेमकी ती हेरली. त्यांनी कुठेही, जसं आता गडकरीने आवाहन केलं की तुम्ही उभे करू नका, उद्या जर राज ठाकरे त्यांना असं म्हणाले असते की ठीक आहे आम्ही आज लोकसभेला उभे करत नाही, उद्या तुम्ही विधानसभेत उभे करणार नाही आहेत का, तुम्ही पाठिंबा द्याल का त्यावेळेला आम्हाला, तर ते शक्य होणार नव्हतं. त्यामुळे राज ठाकरे आगामी काळात सुद्धा भाजपच्या विरोधात सुद्धा काही उमेदवार डेफिनेटली उभे करतील. त्यांना जे सोयीचं असेल, त्यांना ज्या जागा लढवायच्या वाटतील त्या जागा ते लढवतील, हा त्यातला एक भाग झाला. परंतु मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊन त्यांनी केलेली एक चलाक खेळी आहे, ज्याचा फटका भविष्यामध्ये सेना भाजपमध्ये दरार निर्माण करण्यामध्ये नक्कीच होईल असं मला चित्र दिसतं. मला अशी आपल्याला विचारायचं आहे, आता जर का एक उघड भूमिका या राजकीय पक्षाने घेतलेली आहे नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याची, म्हणजे अर्थातच खासदार वाढले पाहिजे त्या प्रमाणामध्ये. आता तुम्ही अलायन्समध्ये नाही आहेत, पण मग किमान तुमचे खासदार तुमचे तरी निवडून आले पाहिजेत किंवा भाजप शिवसेनेचे तरी आले पाहिजेत. पण नेमके हे तिघेही लढायला उभे ठाकल्यामुळे, म्हणजे विशेषतः मनसे, महायुती आणि शिवसेनेचे जिकडे आहेत त्या ठिकाणी, मग जर का तिथे मतविभाजन होणारे स्पष्ट असेल तर मग हा नेमका पाठिंबा पण द्यायचा, पण परिस्थिती पण अशी आहे की खासदार निवडून येईल की नाही याची शंका आहे. कारण 2009 आपण बघितलेलं आहे. मला 2-3 गोष्टी मुळात स्पष्ट कराव्याशा वाटतात प्रसन्नाजी. नंबर 1, भाजप, शिवसेना, रिपाई आणि सगळे पक्ष मिळून जी महायुती झाली आहे, त्यांनी घोषित केलेले उमेदवार हेच भाजप सहित महायुतीचे सगळे उमेदवार आहेत. आणि त्यामुळे मनसे लढो वा न लढो त्या सगळ्या मतदारसंघांमध्ये महायुती आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. नंबर 1. नंबर 2, निवडून आलेल्या महायुतीचे सर्व खासदार हे नरेंद्र मोदींना समर्थन देणार आहे. त्यामुळे ह्याच्याबद्दलची काही अस्पष्टता असण्याचं कारण नाही. दुसरा मुद्दा, शिवसेना आणि भाजप
ह्यामध्ये काही दरार निर्माण होईल, होऊ शकेल, होऊ घातली आहे, अशा स्वरूपाच्या स्पेक्युलेशन ह्या राजकीय पत्रकारांच्या स्वाभाविक स्वभावाच्या अंगाने बरोबर असतील. पण ह्याचा अर्थ आमचा उद्धवजींच्या नेतृत्वाशी किंवा उद्धवजींच्या कार्यपद्धतीशी काही संबंध, चर्चा, उपयोगिता राहिलेली नाही असं नाही. बरं, आमच्या सगळ्या घटनाक्रमात त्यांच्याशी वास्तव चर्चा होतात, ह्यापुढे होत राहतील, अजून आक्रमकतेने होत राहतील आणि त्यामधनं एका अर्थाने डायलॉग हा चालू राहील. मुद्दा क्रमांक 2 आणि सर्वात महत्वाचा मुद्दा मला असं वाटतं की आपण ही चर्चा ज्या वेगळ्या अर्थाने घेतोय त्यापेक्षा प्रश्न मुळाशी आहे की ज्या राज ठाकरेंनी नाशिकमध्ये एक भूमिका घेतली, ती एक टेस्ट करून बघितली, जनतेने लाथाडला सारखं असावं की काय म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या गोटात आले. ही त्यांच्या भूमिकेतला झालेला बदल आहे, हा त्यांच्या अंगाशी लागला पाहिजे, तो महायुतीशी नाही. आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा, ही आयसोलेटेड घटना आहे का? तर ही आयसोलेटेड घटना नाही. या देशाच्या राजकारणात भाजपच्या विरोधी किंबहुना त्यापुढे नरेंद्र मोदींच्या विरोधी कट्टर भूमिका घेणारे वेगवेगळे पक्ष आणि व्यक्ती गेल्या एका महिन्यामध्ये भूमिका बदलून नरेंद्र मोदी सर्वस्वा अशा तुफानमध्ये सामील झाले आहेत. नावं मी घेऊ शकतो. जे रामविलास पासवान भाजपपेक्षाही मोदीच्या विरोधात होते, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आले. काल आलेल्या पुदेश्वरी NT रामारावांची कन्या केंद्रात सत्तेत आता मंत्री असताना तिथून सोडून मोदी जिंदाबाद म्हणत आल्या. जगदंबिका पाल हो, हे सुद्धा काँग्रेसचे एका रात्रीसाठी मुख्यमंत्री भाजपच्या विरोधात झाले, मोदी जिंदाबाद म्हणून आले. त्यामुळे राज ठाकरे जर मोदी जिंदाबाद म्हणत असतील तर ही काही वेगळी घटना नाही, ह्या तुफान, या आंधीचा तो एक भाग आहे. आणि म्हणून महायुती भक्कम आहे, मोदींचं नेतृत्व सर्वमान्य आहे, फोकल पॉइंट मोदी आहेत, हे यातला स्पष्ट आहे. म्हणजे भारत कुमारराव, तुम्ही ऐकलं असेल मगाशी शिशिर शिंदे म्हणत होते राज ठाकरे कुणाकडे गेले नाही तर हे सगळे पाठिंबा मागायला आले होते. त्याच्या पूर्ण 360 डिग्री उलटं विधान आता आशिष शेलारांचं. आता आशिष शेलार जे काय बोलले ते आमच्या महायुतीचे मोठ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलत नाही. फक्त त्यांच्या विधानांमध्ये थोडा विरोधाभास होता, तेवढं तर मी आपल्याला जाणून देऊ इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे की आता परिस्थिती अशी आहे की जे काही मनसेने त्यांना आज उमेदवार जाहीर केले आणि हे जर 7-1 असं प्रमाण जर पहिल्या यादीत असेल तर तेच प्रमाण पुढे राहील अशी माझी समजूत आहे. तर मग जिकडे शिवसेना विरुद्ध मनसे असा जिकडे संघर्ष आहे तिकडे भाजप नक्की काय करणार आहे? भाजप 100% शिवसेनेबरोबर राहील. महायुतीचा उमेदवार शिवसेनेचा, रिपाईचा, जानकरांच्या पक्षाचा, रामदास आठवलेंच्या पक्षाचा, राजू शेट्टींच्या पक्षाचा जिथे असेल तिथे भाजप 100% अगदी मोदींची सभा घेऊन सुद्धा उभी राहील. अगदी बरोबर आहे. हे जर असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे शिवसेनेने आणि भाजपने सुद्धा, सगळ्या महायुतीने याचं स्वागत करायला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं हे मी खऱ्या अर्थाने कार्यात उतरेल अशी मी अपेक्षा करतो. याच्यानंतर माझं पुढचं मला आलेली शंका अशी आहे की जर का राज ठाकरे यांचा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे आणि तरी सुद्धा ते महायुतीत न येता त्यांनी स्वतंत्र त्यासाठी प्रयत्न झाले होते, भाजपच्याच नेत्यांनी राज ठाकरे यांना प्रयत्न केले होते महायुतीत आणण्याचे, ते कुठल्या ना काही कारणाने यांचं चुकलं त्यांच्याकडून चुकलं ह्याच्याबद्दल मला पूर्ण बोलू द्या, ह्याच्याबद्दल मी जात नाही, परंतु ते झालेलं नाही. असं असताना महायुतीच्या विरुद्ध उमेदवार उभे करायचे आणि महायुतीचा जो नेता आहे त्याला पाठिंबा आहे असं सांगायचं. जर काही अशीच तऱ्हेची निवडणूक झाली आणि जर का मनसेच्या अस्तित्वामुळे जे 2009 साली झालं अस्तित्वामुळे जर का युतीचे उमेदवार पडले तर आमचा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे असं सांगण्यामध्ये काय हशील आहे किंवा कुठली सच्चाई आहे, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की मगाशी शिशिर शिंदेचा तुम्ही उल्लेख केला, त्यांनी सांगितलं की आम्ही ठाकरे कोणाकडे गेले नव्हते आणि ह्याचा मी आदर करतो, हे बरोबर आहे. ते कुठे हे मात्र म्हणतात आंधी नरेंद्र मोदींचे म्हणून ते पाठिंबा देतात. एक्झॅक्ट. तर याच्यामुळे पुन्हा विरोधाभास आहेच. दुसरी गोष्ट अशी की मला जी कळलेली माहिती आहे किंवा आपणही सांगितली होती, आपल्या चॅनलवरून सांगितली होती की राज ठाकरे आणि मोदी नितीन गडकरी यांची भेट एका हॉटेलमध्ये झाली. मुंडे आणि राज ठाकरे यांची भेट पुण्यातल्या एका उद्योगपतीच्या घरात झाली. म्हणजे कोण कोणाकडे गेलं याला काही अर्थच नाही याच्यामध्ये, दोघंही कुठेतरी आले. त्यामुळे कोणाकडे तरी अप्पर हँड आहे असं बोलण्याचं काही कारण नाही. शेवटी काय असतं का, प्रेमात पडल्यानंतर पहिला डोळा कोणी मारला
याला काही अर्थ असत नाही. हसले आधी कोणी तू का मी, हे फक्त गाण्यापुरतं ठीक असतं, ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळे हे जर का राज ठाकरे यांनी जर का स्वतंत्रपणे जर भाजपशी तह केला असेल त्याच्यात काहीच हरकत नाही. ह्यात तुम्हाला हे सांगतो, आणखीन एक सांगतो की उत्तर समोर प्रदेशमध्ये येतो तुमच्या. मुलायम सिंग आणि मायावती हे दोघे परस्पर विरोधी अत्यंत कट्टर विरोधक आहेत. त्या दोघांनीही युपीएला पाठिंबा दिला होता. हे आपण लक्षात घ्या. 2009 ते 2014 मध्ये दोघांनी युपीएला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचे होऊ शकतं. माझ्या मते आता फील्ड इज ओपन फॉर एनी वॉर. फक्त या युद्धानंतर काय होईल याच्याकडे सर्व राजकीय निरीक्षकांनी लक्ष ठेवलं. मी शेरर तुमच्याकडे येतो. समोर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊया आणि मग येऊ. मुलायम सिंग आणि मायावती यांचा जो पाठिंबा होता हा निवडणुका झाल्यानंतरचा पाठिंबा होता. त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत राजकारणापोटी दिलेला पाठिंबा होता. इथे कसं आहे, इथे निवडणुकीच्या आधीच नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर केलेला आहे. ते तिथल्या राज ठाकरेंचे जे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणच्या विरोधकांना पाडूनच जिंकून येणार आहेत आले तर. म्हणजे आता उत्तर पश्चिम मध्ये महेश मांजरेकर हे गजानन कीर्तीकर आणि गुरुदास कामत या दोघांचाही पराभव करून जिंकणार. समजा ते जिंकले महेश मांजरेकर तर त्यांचा पाठिंबा यांना राहणार नरेंद्र मोदींना. परंतु समजा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत जिंकून आले तर ते महायुतीत आहेत, त्यांचाही पाठिंबा भाजपला हवाय. अशा वेळी खरं तर मला असं वाटतं प्रसन्ना की याच्यामध्ये शिवसेनेची भूमिका काय राहणार, उद्धव ठाकरेंची भूमिका काय राहणार. की ठीक आहे नरेंद्र मोदी देशाचं फार भलं करणार आहेत, त्याच्यामुळे आमच्या पक्षाचं राज ठाकरेंनी थोडं बुरं केलं तरी चालेल, आमचे उमेदवार त्यांनी पाडले तरी चालतील, जे काय वाचून येतील त्या खिंडीतनं पावन होऊन ते पाठिंबा देतील. कारण आमचाही नरेंद्र मोदींना देश वाचवण्यासाठी पाठिंबा आहे. आमचे उमेदवार राज ठाकरेंनी पाडावेत, आमचे त्यांच्यात थोडेसे काय जीव असेल ते जगले तर ते पाठिंबा देतील. अशी जर शिवसेनेची भूमिका असेल तर ते ठीक आहे. त्याच्यामुळे शिवसेनेची याच्यावरती काय भूमिका आहे फार महत्वाचं असणार आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेना 1-2 दिवसात कदाचित उद्याच्या सामनामधून त्यांची भूमिका जाहीर करेल. त्याच्यानंतरच खरं तर याचं चित्र स्पष्ट होईल मला असं वाटतं. आशिषजी, मला पुन्हा एकदा 2-3 गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत की आपण ही सगळी चर्चा कल्पोकल्पित स्पेक्युलेशन्सवर करतो. स्वाभाविक आहे. या सगळ्या मंडळींनी फॅक्ट्स मांडले, त्याच्यातलं एकही कपोलकल्पित नाहीये. हे पडेल मग तो समर्थन देईल, हा त्याला पाडेल, दुसरी आधी कशी येईल. मला असं वाटतं की 2-3 गोष्टी स्पष्ट आहेत. जर अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर उभे केलेले उमेदवार हे सगळे सिटिंग काँग्रेस एनसीपीच्या खासदाराच्या विरोधात आहे. ही आपण सगळी चर्चा करतो. सेनेच्या विरोधात आहेत, बघा भाजपच्या विरोधात आहे, मिलिंद देवराच्या विरोधात बाळा नांदगावकर आहे, गुरुदास कामतच्या विरोधामध्ये महेश मांजरेकर आहे. त्यामुळे इतके वरिष्ठ पत्रकार इतके वरिष्ठ पत्रकार बसलेले शिरूरचं काय नाही मी पूर्ण करतो. शिरूरचं सांगा ना. अजून दुसरी लिस्ट यायची आहे खडची. त्यामुळे मला शिरूरमध्ये प्रभाव असण्याचं कारण नाही. आणि मुद्दा पुन्हा एकदा मी प्रसन्नाजी आपण मला आज विशेष करून बोलवलं. मी ह्या सगळ्या घटनाक्रमात सगळ्यात पहिल्यापासून असं म्हणेन मी आहे खरंय. आणि आपल्या चॅनेलवरच मी आलेलो आहे ह्या विषयावर. अन्य कुठल्या चॅनेलवर गेलो याचा अर्थ बाकीच्या चॅनलशी माझं काही वाद आहे असं नाही. पण तरी मी मुद्दामून हे जे राऊत साहेब म्हणाले त्यावर उत्तर देऊ इच्छितो की महायुतीत आणण्याचा प्रस्ताव घेऊन गडकरी किंवा मुंडे गेले हे असत्य आहे. महायुतीचा प्रस्ताव घेऊन गडकरी मुंडे कोणालाही भेटले नाहीत. जे मुंडे भेटले, जे गडकरी भेटले ते सर्व श्रुत आहेत. म्हणजे 6 महिन्यापासून मुंडे साहेब वारंवार म्हणत होते की काँग्रेस विरोधी मताचं विभाजन होऊ नये म्हणून मनसेला घ्या. शिवसेनेची प्रतिक्रिया चर्चेनंतर जी आली, भाजपने विषय सोडला. दुसरा मुद्दा गडकरीजींनी घेतला की आपण निवडणुका लढू शकला नाहीत किंवा लढू नयेत. त्यातनं एका अर्थाने काँग्रेस विरोधी भूमिका घेतली आपण होईल असं स्पष्ट होईल. ही भूमिका घेऊन गेली. शिवसेनेचं मत जगजाहीर आहे. भाजपने ती भूमिका सोडली. त्यानंतर राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली त्याला मी असं मानतो की त्यांच्या लक्षात आलं राज ठाकरेंच्या की जी लाट देशात आणि महाराष्ट्रात सुद्धा नरेंद्र मोदींची आहे त्या लाटेवर मी सुद्धा बसलं पाहिजे कुठेतरी शेपटावर, नाही तर मी बाजूला पडीन. म्हणून स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली की माझा नरेंद्र मोदींना पाठिंबा आहे. नाशिकच्या नंतरची भूमिका त्यांनी बदलली आणि ते कुठेतरी त्यांचा प्रयत्न करू इच्छितात. हा त्यांचा झाला प्रयत्न. महायुतीच्या बाजूने सांगायचं झालं तर महायुती एका अर्थाने स्पष्ट आहे. आम्ही अगदी नरेंद्र मोदींच्या सभाच घेणार आहोत जिथे महायुतीचे उमेदवार आहेत तिकडे. पण आशिषजी तुम्ही आता सांगायला हवं ना की आम्हाला हा पाठिंबा नको. वाटत नाही.
आशिषजी, तुम्ही हे सांगायला हवं की तुम्ही आम्हाला जरी पाठिंबा देत असलात तरी आम्हाला माफ करा, तुमचा पाठिंबा आम्हाला नको. तुम्ही तसं म्हणत नाहीये. तुम्ही म्हणालात की स्वागत आहे आणि ते स्वाभाविक आहे. तुम्ही काय, तुमचे नेतेही तेच म्हणणार. तर तुम्ही जेव्हा त्यांचं स्वागत करता, जर ते बाजूला पडतायत आणि बाजूला पडतायत म्हणून शेपटावर बसायला बघतायत, तर तुम्ही शेपूट हलवून त्यांना फेकून दिलं पाहिजे. ते तुमच्या सहयोगी पक्षाचे उमेदवार पाडून जर तिकडे येणार असतील, अशा वेळी तुम्ही त्यांना बसू कसं देता तुमच्या बरोबर? हा मुद्दा आहे ना त्याच्यातला. खडकजी, त्याच्यावरचं उत्तर खूप स्पष्ट आहे. आमच्या कामामध्ये आणि नियतमध्ये खूप स्पष्टता आहे की महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिजेत. शिवसेना आमचा 25 वर्षाचा पक्ष आहे. त्यांच्या उमेदवाराचा प्रचार भाजप तर करील, भाजपचं नेतृत्व करील, मोदीजी करतील. आणि त्यामुळे आमचा उमेदवार निवडून आणणं ही आमची पहिली प्रायोरिटी आहे. राज ठाकरे काय, आता उदाहरणादाखल खडकजी, तुमच्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर उद्या आम आदमी पार्टीने 48 पैकी 20 ठिकाणीच उमेदवार उभे केले, असं कल्पोकल्पित आपण धरू, तर उरलेल्या 28 ठिकाणी काय आम आदमी पार्टीचा भाजपला समर्थन आहे असं मानायचं का? नाही म्हणायचं. उद्या मिराज सनियाल यांचं ट्विटर आहे की गुजरातमध्ये सर्वात जास्त डेव्हलपमेंटचं काम झालं म्हणून आम आदमी पार्टीने भाजपला समर्थन दिलं असं म्हणायचं का? आमचं म्हणणं जो मोदींना समर्थन देईल तो आम्हाला मान्य आहे. त्यांनी दिलंय. आम आदमी पार्टीने असं दिलेलं नाही. राज ठाकरेंनी जाहीर सभेत, वर्धापन दिनाच्या सभेत जाहीर समर्थन दिलंय की माझे खासदार तिकडे पाठिंबा देतील आणि तुम्ही स्वागत करताय. अशा वेळी शिवसेनेची जी पंचायत होणार आहे ती तुम्ही लक्षात घ्या, इतकंच माझं म्हणणं आहे. त्याच्यावर उत्तर आमचं एवढंच आहे की शिवसेना नेतृत्वाशी आम्ही चर्चा करू. ह्याबद्दलची भूमिका शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे महाराष्ट्राचे आमचे नेते करतील आणि त्यातनं जे योग्य भूमिका येईल ती सगळ्यांसमोर मांडली जाईल. संदीप एकच मुद्दा, एकच फक्त मला विचारायचं आहे. आशिष शेलार हे अत्यंत निष्णात वकील आहे आणि त्यामुळे आपल्याकडे मुद्दा असला तरी बँक द टेबल, मुद्दा नसेल तरी बँक द टेबल हे वकिली बाण्याचं ते चांगल्या तऱ्हेने उपयोग करून घेत आहेत. आता असं आहे की मी एक हायपोथेसिस मांडतो की जर का आपण म्हणाल की आपण महायुतीच्या व्यासपीठावरून आपण आपल्या शिवसेना भाजपच्याच उमेदवारांचा प्रचार करणार, जिकडे मनसेचे उमेदवार आहेत आणि जिकडे शिवसेनेचे अर्थात उमेदवार आहेत, अशा ठिकाणी आपली सभा झाल्यानंतर आपण असं म्हणणार का, तिकडे आपले कुणी नेते म्हणणार का की मनसेने नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलेला आहे तरीही मनसेला पाडा, असं आपण तिकडे सांगणार का? प्रसन्नाजी, खूप चांगला प्रश्न, धन्यवाद. मी भरतकुमार रावत यांचे धन्यवाद व्यक्त करतो की जनता आणि पत्रकार यांच्या मनातलं कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी आपण विचारलेला लीडिंग क्वेश्चन वकिलीच्या भाषेतला, त्याचं मी स्वागत करतो की सगळ्यांना गाडा महायुतीला जिंका. सगळ्यांना गाडामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, बसपा, समर खडस यांचा तोच प्रश्न आहे. मग सगळ्यांना गाडा, मग स्वागत तरी कशाला करतात? त्या पाठिंब्याचा हाच तर प्रश्न आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर जो जो विश्वास ठेवील त्याचं आम्ही स्वागत करू. मला संदीप आचार्य त्यांना पाडा. हो, नरेंद्र मोदींच्या विश्वास मला संदीप आचार्यांना विचारायचं. आहे. संदीपजी, आपल्या आतापर्यंतच्या पत्रकारितेच्या करिअरमध्ये पक्षातला बंडखोर सोडता की जो शेवटी पुन्हा निवडून आला तरी पक्षाला पाठिंबा देतो, त्या अर्थानं विरोध सोडता दुसरा एक पक्ष जो अगेन्स्ट कंटेस्ट करणार आहे तरी सुद्धा पाठिंबा देतोय तुमच्या नेतृत्वाला, अशा प्रकारचा प्रकार कधी बघायला मिळाला आपल्याला? भाजपचा वैचारिक गोंधळ याच्यामध्ये निर्माण झालेला एकूण दिसतो. भाजपला एकीकडे स्वार्थही साधायचा आहे आणि परमार्थही साधायचा आहे. शिवसेनेची ताकद त्यांना वापरायचीच आहे, पण त्याच वेळेला मनसेची जी लाखांनी राज ठाकरेंना मिळणारी मतं आहेत ती पण त्यांना खुणावत आहेत. त्यामुळे याच्यापूर्वी बाळासाहेबांनी जेव्हा आपल्या वेळोवेळी कमळाबाई म्हणून उल्लेख केला होता किंवा हे जे काय एकीकडे मंगळसूत्र एकाचं बांधायचं आणि डोळा मारायला तिसऱ्याला जायचं, हे जे काय उद्योग सातत्याने जे बाळासाहेब वेळोवेळी टीका करत आलेले आहेत, असाच प्रकार आता तो पुढचा अध्याय त्यांचा सुरू झालेला आहे. आता खरं जर बघितलं तर राज ठाकरेंच्याकडे सातत्याने जाण्याचं काम भाजपचे सगळे नेते करत होते. त्यांच्या घरी गेले, बाहेर बैठका घेतल्या. आता शिवसेना महायुती म्हणून तुमचे एकदा 5 पांडव आले, 5 पांडवांचे अगदी हात जोरजोरात वरती करून त्यांनी बऱ्याच काय काय गोष्टी करून दाखवल्या. त्याच्यानंतर पुन्हा आणखी मनसेला डोळा मारायचा, त्यांच्याबरोबर जायचं बसायचं. कारण खरं म्हणजे काय होतं एक, आणि इतकं जर होतं तर त्यांना आणि पुन्हा जाऊन पुन्हा विनंती करायची किंवा इलेक्शन तुम्ही लढू नका, हे तर सगळं अनाकलनीय आहे. आणि आता मनसे जे लढणारे राज ठाकरे, तर राज ठाकरेंचं म्हणणं सरळ साधं आहे की देशपातळीवरती माझे खासदार निवडून येतील ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. ते कुठेही असं म्हणत नाहीत की महाराष्ट्रामध्ये भाजप चांगली आहे, शिवसेना चांगली आहे. ते सातत्याने म्हणतात की इथले विरोधी पक्ष हे 100% नालायक आहेत. महाराष्ट्रामध्ये जर मोदी फॅक्टर जर वगळला तर भाजपची अवस्था काय आहे? आज भाजपच्या पक्षांतर्गत आज किती मतभेद आहेत, किती कुरघोडे आहेत. मोदी विरुद्ध मुंडे लढाई किंवा त्याच्यातनं आणखी खाली आणखी वेगळे प्रकार, या सगळ्यामध्ये आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षाला कोण विचारताना दिसत नाहीये, त्याचं कुठे मत गृहीत धरलेलं दिसत नाहीये. हे सगळं जे चक्र आहे ना, हे फार
वेगळ्या पद्धतीने चाललंय. सगळ्यात मोठं जर आपण बघितलं तर आज रामदास आठवलेंना म्हणजे आणलं महायुतीमध्ये शिवसेनेने आणि रामदास आठवलेंना तिकीट कोणी दिलं, शेवटी म्हणजे जागा कोणी दिली, भाजपने. आता त्याच्यानंतर सुद्धा 2 उमेदवार कारण नसताना शिवसेनेने उभे केले. त्यामुळे पुन्हा शेलार आणि तावडे साहेब राज ठाकरेंच्या घरी गेले. आता हे सगळं कसं झालंय, श-कक्षाचं राजकारण महायुतीमध्ये सुरू आहे आणि आता उद्या उठून त्याच्या पुढचा परिणाम असा होणार आहे, या सगळ्याचा ऍडव्हान्टेज शेवटी मनसेला राज ठाकरे यांना मिळणार आहे. राज ठाकरे लढणार हे महायुतीच्या विरोधातच लढणार आहेत पूर्णपणे. जे काही चित्र आता दिसतंय, लोक काहीही म्हणत की ते भाजपच्या विरोधात उमेदवार उभे करतील नाही करतील, ते त्यांचा पक्ष वाढवायला बसलेत हो. गडकरी मैत्री जपण्याकरता उद्या महाराष्ट्रामध्ये गडकरींना राज ठाकरेंनी सांगितलं की बाबा ठीक आहे, आपली मैत्री आहे ना, त्याची आपण पूर्ती करूया. पूर्ती कशी करणार, तर आम्ही लोकसभेत लढत नाही, तुम्ही महाराष्ट्रात लढू नका. गडकरी ऐकणार आहेत, त्यांचा भाजप ऐकणार आहे का, ते शक्य होणार नाही. याचा जर विचार केला तर राज ठाकरे सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात लढतील. त्यांचे जे काही खासदार, आता त्याच्यात ऍडव्हान्टेज कुठे मिळतो बघा. कल्याण डोंबिवलीमध्ये महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा असाच प्रसंग आला होता आणि भाजपचे सगळे नगरसेवक त्याच्यामध्ये झोपले होते. आता सुद्धा नाही म्हटलं तरी ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार असतील त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली राज ठाकरेंच्या उमेदवाराला मोदी फॅक्टर म्हणून, कदाचित प्रेमापोटी म्हणून मतदान उद्या होऊ शकेल. या जरतरच्या गोष्टी पुढच्या कालखंडात होतील. परंतु ह्या सगळ्या सिच्युएशनचा सातत्याने भाजपचे नेते जे सातत्याने राज ठाकरेंच्या दरवाजावर जात होते त्याचा अत्यंत चलाखीने उपयोग राज ठाकरे यांनी करून घेतलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी आज आपण बघितलं फारसं काही न बोलताना पंतप्रधान पदासाठी मोदी यांना पाठिंबा देतो असं जाहीर करून टाकलेलं आहे. आशिषजी, मला असं वाटतं की मला ही सगळी चर्चा खूप रंजक वाटते आणि आनंदही होतो. याचं कारण की ज्या पद्धतीने ही चर्चा चालली आहे त्यामध्ये कुठेतरी आता सगळं संपलं, महायुतीमधलं काही अस्पष्टता आहे, ही सगळी चर्चा ही पसरवण्याचं काम स्वाभाविकता आमचे मित्र करतील. मुद्दा यामध्ये खूप स्पष्ट आहे की राज ठाकरे मोदींना पाठिंबा देऊन मतं घेऊ शकतात, पण मोदी स्वतः आणि मोदींना मांडणारा पक्ष किंवा मोदीचं जे नेतृत्वाचा पक्ष काम करतो ते स्वतः शिवसेना किंवा महायुतीचं काम करून त्यांना मतं मिळणार नाही. हे कुठलं स्पेक्युलेशन आणि कुठली पत्रकारिता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं समोर तुमच्याकडे येतो खडजी, मला बोलू द्या, म्हणजे तुमच्या प्रश्नालाही मला उत्तर देत आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की स्पेक्युलेशन आपण करत राहा. मुद्दा त्यामधला खूप स्पष्ट आहे. मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की आम्ही जे राज ठाकरेंशी बोललो वारंवार, जे तुम्ही आपण म्हणताय संदीपजी, त्यामध्ये विधान परिषदेचा विषय हा पहिल्यांदा नवीन नाही आहे. काल समजा मिलिंद नार्वेकर जयंत पाटलाच्या घरी गेले तर आम्हाला विचारून नव्हते गेले, त्यांनाही मत हवे दुसऱ्या उमेदवारासाठी. आबू आझमीशी बोलले असतील असं धरू समाजवादी पार्टीचा, तर ती मतं मिळवण्यासाठी गेले असतील. आपला उमेदवार विधान परिषदेत जिंकवण्यासाठीचे प्रयत्न करणं याच्यामध्ये गैर काय. आणि मुळात आमच्या विरोधात उमेदवार उभं करू नये असं गडकरींनी म्हणणं ह्याच्यात गैर काय. आणि मुंडेंनी भूमिका घेणं की काँग्रेस विरोधी मतांमध्ये फूट पडू नये ह्याच्यातही गैर नाही. त्यामुळे भाजप शिवसेनेला कळत नाही ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. तो तुम्हाला वाटतं, आम्हाला नाहीये. आम्हाला त्यांनी लिहिलंय सगळं स्वच्छ आणि स्पष्टपणे लिहिलंय. म्हणून गडकरींचा उल्लेख त्यांनी व्यापारी म्हणून केलाय. त्यांनी काय काय म्हटलंय सामनामध्ये जाहीरपणे आलंय, त्याच्यावर भाजपने त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आमचा प्रश्न नाहीये. संदीपजी, शिवसेना मी आजही स्टेटमेंट करतो, गडकरी जी असतील किंवा मुंडे जी असतील किंवा कुठल्याही नेत्याचा सामना किंवा शिवसेनेने असा उल्लेख केला आम्हाला मान्य नाही. आम्ही त्याचा निषेध करू, आम्ही त्याच्या विरोधात प्रोटेस्ट पण करू. भारतीय जनता पक्ष अस्तित्व ठेवलेला स्वतःचा पक्ष आहे. प्रश्नच येत नाहीये. मी आता तुम्ही सामनाचं बोललं त्याचं उत्तर देतो. तुमचं स्पेक्युलेशन मी मांडलं ज्या वेळेला असं होईल आणि तसं होईल त्याच्या उत्तरावर दिलं, कारण तुम्ही त्या चर्चेत नव्हता. गडकरीजी, मुंडेजी किंवा विनोद तावडेंच्या चर्चेत मी होतो. त्यामुळे स्पेक्युलेशन तुमचं आणि बोलतोय मी हे माझं ऑथेंटिक बोलतोय. त्यामुळे तुम्ही स्पेक्युलेशन करत आहात. मुद्दा त्यामधला एवढा आहे, राज ठाकरेंनी त्यांची भूमिका घेतली. आम्ही त्यांनी नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य करण्याची भूमिका ही युटर्न मारून मांडली, त्याचं स्वागत करतो. ही आयसोलेटेड भूमिका नाही. जगदंबिका पालपासून अगदी रामविलास पासवान आणि उद्या काही अजून दिसतील, महाराष्ट्रातले दिसतील, देशातले काही दिसतील, त्यावेळेला तीच भूमिका राहील. आणि प्रश्न क्रमांक 3 की शिवसेनेशी आम्ही चर्चा करणार की नाही, तर या विषयावर आम्ही चर्चा करू. आजही महायुतीचा आम्ही धर्म सांभाळू आणि शिवसेनेशी चर्चा करून त्यातली भूमिका मांडू. आणि शेवटचा मुद्दा, आमचे सगळे उमेदवार हे महायुतीचे आहेत, आमचे सगळे नेते महायुतीचे आहेत आणि प्रचारही महायुतीचा करतील. 6वा आणि शेवटचा मुद्दा, त्याच्या विरोधात मग ते राज ठाकरेंचा पक्ष असो किंवा पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेस असो, पवारांचा शरद पवारांचा एनसीपी असो, या सगळ्या विरोधात आम्ही बोलू आणि आम्हाला मतं मागू. मला आशिषजी फक्त एक आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रासाठी स्पष्ट करा, या निमित्तानं सांगा तर खरं नेमकं काय घडलं होतं तुमच्या भेटीमध्ये.
नाही, त्यातल्या काही गोष्टी आता आपल्याला दिसायला लागल्यात, काही गोष्टी दिसतील. मग हे खरं आहे म्हणजे आता शिशिर शिंदे म्हणाले ते खरं आहे, त्यानिमित्तानं स्पष्ट झालं. आणि जर काय? तुम्ही म्हणत होता की आमच्या शिफ्टावरती बसायला त्याला ते खोटं आहे, ते पण कळलं नाही त्याने. नाही, बिलकुल स्पष्ट आहे. नाशिकची भूमिका त्यांनी का बदलली, त्यांच्या प्रवक्त्याला विचारा. त्यांना तुम्ही विचारण्याची आवश्यकता आहे की बरं. नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला नाही तर ते देशाचे प्रधानमंत्री होतील कशी, त्यांची भूमिका ती आता न देता सुद्धा ती का बदलली. नरेंद्र मोदींच्या बाबतीत त्यांनी जे वेगवेगळ्या पद्धतीने टीकास्त्र मध्ये सोडलं होतं ते त्यांनी का बदललं, हे त्यांनी उत्तर देण्याची गरज आहे, आम्ही नाही. बरं, पण या निमित्तानं एवढं तर नक्की होतं की तुमची जी काही बैठक झाली होती ज्याच्यामध्ये तावडे तुम्ही सगळे गेला होता, ते फक्त विधान परिषद मी तुम्हाला विधान परिषदेसाठीच होती. गुपित फोडतो. हा. विधान परिषदेत ही महायुती जिंकेल आणि लोकसभेमध्ये सुद्धा महायुतीचे सर्वात जास्त खासदार येतील. आज चॅनलवर आपण लिहून घ्या आणि नंतर निवडणुकानंतर खडस साहेब, संदीपजी, भरतकुमार आणि मला परत बोला आणि आपण चर्चा करू. हे फक्त हे सांगायला तुम्ही मनसेच्या तिकडे दारामध्ये गेला होता की आम्ही जिंकणार आहोत. आपण इकडे एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर समर खडसांना सुद्धा बोलायचे, भरतकुमार राऊत आहेत, संदीप आचार्य, त्यांच्याकडे सुद्धा आपण जाऊयात. अजूनही काही प्रश्न बाकी आहेत, त्याही प्रश्नांना आपण स्पर्श करणार आहोत ब्रेक नंतर. पाहत राहा एबीपी माझा. और ये आखिरी ओवर की आखिरी बॉल, बस 4 रन की मांग और ये बॉलर ने दौड़ना शुरू किया और ये तेज डिलीवरी, सादर आहे नॉकआउटचं चमत्कारी लेबल, जे चिल्ड होताच व्हाईटचं ब्लू होतं. ताजगीचा नवा रंग, मित्रांच्या संग. भरत, सिद्धार्थ आणि केदार शिंदेचा ब्लॉकबस्टर चित्रपट खो खो आज संध्याकाळी 6 वाजता फक्त झी टॉकीजवर. बेगम, ताजमहाल नक्कीच बनेल, हा शहाजहानचा वायदा आहे. 400 वर्षापासून ऐकतेय ताजमहाल बनेल. केव्हा? जा कुठूनही शोधून आणा. जमीन नाही मिळाली का? मिळाली जापाना. इतकीशी जमीन. प्लॉट्स, ऑफिसेस, फ्लॅट्स सर्व आहे 99acres.com वर जहापना. बाबर रोड, हुमायूं रोड, अकबर रोड. फायनान्स पण आहे जहापना. जी प्रॉपर्टी विकली जाते ती आधी इथे दिसते. खरेदी करा, विका, भाड्यानं द्या 99acres.com वर. अपने घर जाके देखो मैच. चल. वो खा क्या रही थी? डार्क चॉकलेट इनसाइड, स्वीट शुगरी बिस्किट आउटसाइड, ब्रिटानिया बर्बन. तेरे दोस्त क्यों चले गए? बाहर से कुछ, अंदर से कुछ और. Grab your Britannia bourbon now at ₹10. मी FIR केली होती. नक्की मुलीचं प्रकरण असणार. बेधुंद तू, बेधुंद मी, कळले मलाच नाही. बेधुंद तू. हॅलो नंदन. सर, वाइल्ड स्टोन सोप मोफत वाइल्ड स्टोन टॅल्क सोबत पुरुष जातीच्या हितासाठी. मिलिए सिड और त्रिशा से और देखिए इनकी परफेक्ट कहानी. हैप्पी मैरिड लाइफ के लिए छोटे छोटे झूठ बोलने पड़ते. मोटी लग रही क्या? It looks perfect. Well, there's a perfect match for everyone. But for your favorite dish, nothing but the best rice. In association with शादी के side effects. ही सगळी घरं EMI प्रूफ आहेत. EMI प्रूफचा अर्थ EMI नंतर जेव्हा घर तुमचं होईल तेव्हाही घर राहील